खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आज आपण पाहतोय या लांडेवाडी नगरीमध्ये दाखल आहे तो कृष्णा सातपुते तुम्हाला आज मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. तर त्याच्यासाठी शिरूर तालुक्यातील असलेला पाबर टेनिस क्रिकेटचा डॉन म्हणावं लागेल कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला देखील असेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक कोण घेऊन येणार याकडे देखील पाहावं लागेल. संगमनेर संघाकडनं आपण पाहतोय रफ्तार का राजा ज्या गोलंदाजाला तुम्ही पाहता वेगावरती स्वार होणारा सिब्बान शेख तो तुम्हाला समोरच्या बाजूला वेगवान मारा करताना पाहायला मिळेल. दोन मातबर वाघांची झुंज सामना आहे सिब्बान शेख विरुद्ध कृष्णा सातपुते असं देखील म्हणावं लागेल. सामना आहे कुणाल खोंड विरुद्ध शेखर शेळके. सामना आहे अमोल ढुबे विरुद्ध दुसऱ्या बाजूला भूषण गोळे असं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लेट्स प्ले पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022 मानाचा करंडा. यावेळेस पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र लाज जवाब. सिब्बान यांच्यासाठी आपण पाहतोय पारितोषिक येते पिंटू शेठ गायकवाड यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जर सिब्बान शेख कृष्णा सातपुतेची विकेट घेत असेल तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बिग मॅच रंगतदार सामना प्रेक्षकांना आपण पाहतोय लाईव्ह संख्या देखील वाढली. tenniscricket.in च्या माध्यमातून जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व लांडेवाडी ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सिब्बान तयार. यावेळेसचा चेंडू तुम्ही पाहताय पारितोषिक आता दुसऱ्या बाजूने केला आहे. पिंटू गायकवाड यांच्याकडनं 1100 रुपये पारितोषिक असेल. जर तिथं लागोपाठचे 3 षटकार कृष्ण सातपुते खेळले तर त्याच्यासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. पिंटू शेख गायकवाड धन्यवाद. 4व्या मैदान होती सिब्बान शेखची गोलंदाजी तुम्ही पाहताय पुन्हा एकदा सुरू झाली आहे. हो काय वेग आहे गोलंदाजाकडे भन्नाट वेगावरती स्वार होणारा हा सिब्बान शेख आज संगमनेरची ताकद दाखवतोय. जो संघामध्ये माझा भरणा काय आहे वेगानं चेंडू आपण पाहतोय वेगाचा वापर इथं तुम्ही पाहताय सिब्बान शेख करतोय. तर कृष्णा देखील त्याला सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. ताकदवर सामना आपण मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंड लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कुणाल खोंड आता संघासाठी कशा प्रकारची सुरुवात करून देईल तो आता सिब्बानचा सामना समोरच्या बाजूला करणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं आपण पाहतोय पंचाकडे आपण पाहतोय दात बघण्याचा प्रयत्न खेळाडूकडनं आहे. तिसऱ्या पंचाकडे मला वाटतं हा निर्णय येऊ शकतो. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत राजू डावकर सर आहेत. वाईड आहे की नाही पंचाला थोडंसं जर आपण पाहतोय डिफिकल्टी वाटली तर ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 पंचांना अधिकार घेण्याचा अधिकार बदलण्याचा हा महत्वाचा जो हक्क आपण पाहतो नेहमी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. इथं देखील आपण पाहतोय चेक केलं जातंय. शिवसंग्राम प्रीमियर लीग काल आपल्या स्पर्धेला शुभारंभ झाला. आज स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. उद्या देखील 4 नवीन संघ जे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला महाराणा मंचर आंबेगाव तालुका श्री स्वप्नील बाबा भेंडेपाटील ग्रामपंचायत सदस्य मंचर श्री संदीप शेठ थोरात भक्ती पाटील ग्रामपंचायत सदस्य मंचर. त्यानंतर दुसरा संघ असेल आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे 11 श्री सुजित भाऊ देशमुख यांच्या मालकीचा संघ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर तिसरा संघ असेल देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका. संघ मालक आहेत बाबाजी शेठ टेमगिरे प्रसिद्ध उद्योजक मयूर मिल्क अँड रोड लाईनचे मालक श्री राहुल शेठ थोरात बालाजी डेव्हलपर्सचे सर्वे आणि विकास शेठ बानकिले युवा नेते यांच्या मालकीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आयुष 11 भोसरी श्री विकास शेठ पावडे हे 4 संघ तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहेत. वाईडचा इशारा पंचांचा आला. यावेळेस फुलर लेंगचा चेंडू तिथं धाव घेण्याचा प्रयत्न आणि तुम्ही पाहताय हातातून इथं पाहताय लेग बाईटच्या रूपानं पंचांचा इशारा आला. एक सिंगल मैदानावरती मिळेल. धावफलक इकडे पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 5 धावा. आपण पाहतोय प्रयत्नांची परिकष्टा आज खेळाडू तुम्हाला करताना पाहायला मिळत आहेत. खेळाडूंकडनं आपण पाहतोय संघर्षाची वाटचाल जी होताना पाहायला मिळते.
यावेळेस इथं फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगला कृष्णाचा जलवा, कृष्णाचा क्लास, चौकार. आखो टप्प्याचा बॉल टोलवण्याचा प्रयत्न, इथं कृष्णाकडनं फसला, बिग विकेट गॉन. सिब्बांना दिलं उत्तर, कृष्णा सातपुते बाद. काले 1000 रुपये सिब्बांना जी विकेट कृष्णाची घेतली त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सिब्बांसाठी या ठिकाणी जमा झालंय. धन्यवाद साहेब. त्यानंतर तुम्ही पाहताय नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावाला बिलॉंग करणारा पप्पू तोडकर, महाराष्ट्र पोलीस, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संयोजक कमिटीतील जे आमचे सदस्य आहेत, पाण्याची व्यवस्था डगआउट मध्ये करा ताबडतोब, खेळाडूंना पाणी पोहोचवा. आमचा नॉन टीचिंग स्टाफ मध्ये जे काही सदस्य आहेत, नॉन टीचिंग स्टाफ मध्ये, त्यांना विनंती आहे खेळाडूंपर्यंत पाणी पोहोचवा. जवळ मैदानावरती कृष्णा बाद होतोय. पहिली विकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आली, मोठी विकेट येते. पप्पू तोडकर जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भारतीय देशाची आपण पाहतोय सेवा करत असताना SRPF जवान आहे पप्पू तोडकर. तळेगाव ढमढेरे या गावामध्ये त्याचा जन्म झाला, तिथून त्यानं खेळायला सुरुवात केली. शिरूर तालुक्यामध्ये त्यानं प्रथमतः नावाचा डंका वाजवला. आज महाराष्ट्राला पप्पू तोडकरची देखील ओळख आहे. गोलंदाज तयार. यावेळेस कुणाल खोंड आणि कुणाल खोंड खेळेल बिग 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 षटकार. कुणाल खोंड चालू झाला दुसऱ्या बाजूला असं म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्यानं स्वागत केलं अमोल दुबेचं. आयकॉन अमोल दुबे तुम्ही पाहताय, अहमदनगर जिल्ह्यातील बाबुळेश्वरचा असलेला महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधला सितारा, जो दुसऱ्या बाजूला देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, चांगला टायमिंग पाहायला मिळाला. थोडासा शफल झाला तिथं तुम्ही पाहता, बॅटवरती संपर्क मिडल झाला आणि कुणाल खोंडनं दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केला. धावफलकावरती धावा लागल्या, 15 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. कृष्णानं आपण पाहिलं याआधी अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आज कृष्णाचा फॅन फॉलोअर्स देखील तुम्हाला मोठा या लांडेवाडी नगरीमध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला आता तुम्ही पाहताय अमोल दुबे, दुसरा आयकॉन तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. तो इथं आपण पाहतोय थोडासा पहिल्या चेंडूवरती माग ठरला असं म्हणावं लागेल. षटकार त्यावरती कुणाल खोंडनं वसूल केला. शिरूर तालुक्यातील पावळ गावाला बिलॉंग करतो कुणाल खोंड, जिथं 5 शंकराची महादेवाची मंदिर आहेत. त्या पाबळ गावातील असलेला हा कुणाल खोंड तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला पाहताय. कमीत कमी वयामध्ये ज्यानं आपल्या नावाचा डंका वाजवला तो कुणाल तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडवरती आहे. तर कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करणारा जो तुम्ही पाहताय PTPL गाजवणारा अमोल दुबे दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू हलक्यात ड्राईव्ह खेळला. तिथं क्षेत्ररक्षक आपण पाहतो आहे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. संघाचा डाव घेऊन खेळणारी फलंदाजी आता दोन्ही फलंदाज करतायत. पप्पू तोडकरवरती आज मोठी जबाबदारी असेल, अमोल दुबेवरती आज विकेट मिळवून देण्याची जबाबदारी असेल, कारण की तो ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून तो संघामध्ये आहे. दोन्ही मातबर संघांमधील ही लढत आजच्या दिवसातील शेवटचा सामना, पहिला डाव जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
काय कामगिरी करेल अमोलला आपला अनुभव दाखवावा लागेल, कारण की आता समोर पप्पू तोडकर आहे. अमोल तयार. हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, तितका सन्मानपूर्वक आपण पाहतोय पप्पू तोडकरने खेळला. प्रयत्नांची परिकष्ट आपण याआधी म्हणत होतो. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. आज प्रयत्न कुणाकडनं असेल, संगमनेर तालुका की दुसऱ्या बाजूला शिरूर तालुका, हे देखील पाहावं लागणार आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये एरोस्पोर्ट सागरप्पा किंग 11 शिरूर तालुका, तर दुसऱ्या बाजूला साई मंगल पोल्ट्री मोरिया वॉरियर संगमनेर विधानसभा. इथं डिरेक्ट हिटचा प्रयत्न बार बचावला. चुकीचा कॉल होता पप्पूसाठी. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये जर कदाचित चेंडू यष्टांवरती लागला असता तर पप्पूला इथं परतावं लागलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला काही मान्यता नाही. जे काही सिद्ध करायचे ते तुमच्या स्वबळावरती आणि स्वमनगटावरती तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आमचं tenniscricket.in तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, कारण की सर्व आपण जे तुमची खेळी आहे ती या ठिकाणी कैद करण्याचा प्रयत्न संतोष नाणेकर सर आणि त्यांची टीम करते. यावेळेस परफेक्ट चेंडू तुम्ही आता मिडल होतोय असं म्हणावं लागेल, आणि चेंडू गेला लॉंग ऑनला, सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. आहे सर्वांचं शिवसंग्राम प्रीमियर लीग आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावरती. पप्पू तोडकर थांबत नाहीये, त्यांना आपला क्लास सुरू केलाय, त्यांना आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. गॅप शोधला, तिथं पाहताय कोणताही खेळाडू नव्हता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, आणि यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल झाला. नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट. पप्पू तोडकर बाद. सारा जमाना है मेरे पीछे. नेते अमोल शेठ पडवळ यांच्याकडनं लागोपाठचे 3 षटकार खेळले, लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या, लागोपाठचे 3 चौकार खेळले, तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. धन्यवाद सर, तुमचं देखील आभार. जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलं गेलंय, आणि 2 षटकांमध्ये आल्या तब्बल 24 धावा, म्हणजे 12च्या सरासरीनं आपण पाहतोय आतापर्यंत 24 बनवल्यात. पहिला डाव आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा रफ्तार का राजा सिब्बान शेख गोलंदाजीच्या मार्कवरती तयार असेल. कोपरगावमध्ये आपण पाहतोय तो संगमनेर तालुक्यातील असलेला खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी सिब्बानची आपण पाहतोय. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजी म्हणून त्याला मागणी आहे. कशा प्रकारची कामगिरी सिब्बान आपण पाहतोय मैदानावरती करणार आहे. यावेळेस तिथं तुम्ही पाहताय भन्नाट वेगानं सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होणारा हा सिब्बान शेख आज इथं प्रेक्षकांची गोलंदाजीच्या मार्फत असताना मन जिंकतोय, तर कुणाल खोंडचा अजून आपण पाहतोय ब्लास्ट मैदानावरती सुरू होणं बाकी आहे.
यावेळेस पुन्हा एकदा वाह काय गोलंदाजी आहे. तुम्ही पाहताय बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ देत नाहीये सिब्बान शेख. कुणाल खोंड सारख्या ताकदवर खेळाडूला उभं करणं म्हणजे इथं तुम्ही पाहताय सूर्याला हात लावून येण्यासारखं आहे. आज तुम्ही पाहताय कुणाल खोंड थोडासा शांत पडलाय. एक षटकार खेळला त्यानंतर आपण पाहतोय डॉट चेंडू येत आहेत. कुणालला आपला अनुभव दाखवा लागेल. यावर्षी चांगल्या टच आणि फॉर्म मध्ये आहे कुणाल खोंड. फायचे आज संघासाठी निर्णय खेळी करेल का. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा डॉट असा लागोपाठचे 3 चेंडू डॉट. सिब्बांचा वेग तुम्ही पाहताय. प्रेक्षकांची मन जिंकतोय. काय वेगानं गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहतोय हलक्या दंड बॅटची एज होतीये. तिथं क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनची आपण चर्चा करत होतो त्यानंतर आता पहा मला वाटतं भूषण गोळे निलेश इंगवले आता मैदानावरती दाखल झाला. कारण की आधी तुम्ही पाहिलं पप्पू दोडकर बाद झाला त्यानंतर निलेश इंगवले आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. शिरूर तालुक्यातील जातेगाव या गावाला बिलॉंग करतो. या खेळाडूनं देखील आपण पाहतोय कित्येक शतक यावर्षी नोंदवले. तर कुणाल खोंडच्या नावावरती देखील असे कित्येक शतक यावर्षी रेकॉर्डमध्ये आहेत. परंतु सिब्बान शेख आज दोन्ही फलंदाजांना इथं कोणताच मोठा फटका खेळू देत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू. या षटकातला चौथा डॉट म्हणावं लागेल. एक सिंगल या आधी कुणाल खोंडनं काढून दिली आणि जवळजवळ या 5 चेंडू मध्ये फक्त आली 1 धाव. अफलातून गोलंदाजी सिब्बान शेखची. निलेश इंगवले ताकद आहे. जातेगावचा टायगर म्हणून या खेळाडूला पाहिले गेले. परंतु आज तो टायगर आपल्या गावासाठी कामगिरी करेल का पाहायचंय पुन्हा एकदा. यावेळेस इथं देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील डॉट मैदानाच्या आतमध्ये लाजवाब षटक. टाळ्या वाजवायला देखील काय हरकत नाही. या षटकात सिब्बांना फक्त दिली 1 धाव. अफलातून गोलंदाजी. षटक संपला. या आधीच्या षटकात सिब्बांना फक्त 1 धाव दिली. तर दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतोय ज्यावेळेला कृष्णा होता त्यावेळेला आपण पाहिलं चांगली सुरुवात कृष्णावर करून दिली. त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर संघ थोडासा अडचणीत येताना पाहायला मिळते. पप्पू दोडकरने देखील चांगले फटके खेळले. धावफलकावरती 25 धावा ज्या पाहायला मिळतात. 2 षटकं संपले त्यावेळेला 24 होत्या. 12ची सरासरी होती. या 3 षटकांमध्ये आले फक्त तिसऱ्या षटकात आली 1 धाव म्हणजे 25 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय आयकॉन नंबर 2 आता मैदानाच्या आतमध्ये असेल. अहमदनगर जिल्ह्यातील बाबुळेश्वर एक्सप्रेस आता तुम्हाला रुळावरती म्हणजे मैदानावरती धावताना पाहायला मिळेल. कशा प्रकारची कामगिरी किरण खोबरे के आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. जाऊया पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती मारा करेल कुणाल खोंड. यावेळेसचा चेंडू तुम्ही पाहताय की आपण ढकलायचा आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न कुणालचा होता. सिंगल मैदानावरती घेतली. एका सिंगलच्या रूपानं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 26 धावा आहेत. शांत खेळ झालाय. त्याला थोडंसं वादळामध्ये रूपांतर करून द्यावं लागेल. दोन्ही बॅट्समन जर पाहिले गेलं चांगले टच आणि यावर्षी फॉर्म मध्ये आहेत. निलेश इंगवले आणि कुणाल खोंड ही ज्या वेळेला जोडी शिरूर तालुक्यातून खेळताना तुम्ही मैदानावरती पाहता ही जोडी अनोखे विक्रम करत असती. परंतु आज या जोडीला लांडेवाडीचं मैदान गाजवावं लागेल. कारण की आज आपला संघ अडचणीत आहे. इथं आज गोलंदाजांची चमक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा किरण तयार असेल गोलंदाजीच्या मार्कवरती. मनसर घोडेगाव रोडच्या एंडच्या बाजूनं तो गोलंदाजीच्या मार्कवरती आहे.
यावेळेस तिथं मिस टाइम स्ट्रोक होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला. अमोल वाऱ्याच्या वेगानं चेंडू निसटला. इथं तुम्ही पाहताय दुसऱ्या धावेला, तिसरीला देखील प्रयत्न, बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू आला आणि 4 धावा पळून टाळ्या इथं दुसऱ्या बाजूने देखील आता होतील, कारण की या मैदानावरती 4 धावा पळून पूर्ण म्हणजे थोडंसं कठीण काम आहे जे त्यांनी आज पूर्ण करून दाखवलं. कुठून कुठं चेंडू गेला, इथं 1 द्यायची तिथं 4 आल्या, जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चार धावा तब्बल पळून पूर्ण केल्या. निलेश इंगवले आणि कुणाल खोडणं थोडीशी थकावट देखील आता जाणवेल. चौथं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 30 धावाच्या धावफलकावरती आहेत. यावेळेस इथं आपण पाहतोय अख्खू टप्पाचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय इथं रिव्ह्यू मागितला गेलाय. रिव्ह्यू देखील आपण पाहतोय घेतला गेलाय आणि राजू डावकर सर आपल्याला कळवतील. अख्खू टप्प्याचा बॉल होता, वाईड आहे की नाही पाहावं लागेल. तिसऱ्या पंचाची आपण पाहतोय मैदानात या ठिकाणी घेतली गेली आहे. शिवसंग्राम प्रीमियर लीग दिवस क्रमांक 2 आज 4 मातब्बर संघ तुम्ही पाहिले मैदानाच्या आतमध्ये. हडपसर संघ आजच्या दिवसातून तिसरा संघ जो सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालाय, तर या सामन्यामध्ये आपल्याला चौथा संघ या शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या सुपर 8 मध्ये जाणारा मिळणार आहे. तो कोणता असेल? दुसऱ्या बाजूला संगमनेर की एका बाजूला शिरूर पाहावं लागेल. पाहायचं आता तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, चेंडू वाईड आहे. कारण की थोडंसं आपण पाहतोय उसळी घेणारा चेंडू शरीराच्या डोक्यावरनं जाताना पाहायला मिळतोय. निलेश इंगवलेच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि वाईडचा इशारा या ठिकाणी पंचांचा आहे. जाऊया मैदानावरती. किरण तयार, पुन्हा एकदा स्ट्रायक वरती निलेश इंगवले, मॅन फ्रॉम शिरूर जातेगाव. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न होता. तिथं आपण पाहतोय शॉर्ट थर्मॅनच्या दिशेनं चेंडू येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जे तुम्ही मैदानावरती याआधी पाहिले तेच कंटिन्यू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज म्हणजे कृष्णा सातपुते जे आपण पाहिलं पहिली विकेट ती मैदानावरती आली, त्यानंतर पप्पू देखील उजव्या हाताचा फलंदाज जे या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. आणि सलामीला आलेला कुणाल खोंड जो अजून मैदानावरती टिकून आहे, तो तंबू ठोकून उभा आहे, तो हार मानायला तयार नाही. पाहायचं आता किरण खोबरेवरती आक्रमण करेल का. यावेळेस देखील आपण पाहतोय पॅडल स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक येतोय. तिथं आपण पाहतोय मयूर शेळके चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. सॉरी, राहुल शेळके मला वाटतं त्या ठिकाणी आहे. राहुल शेळके आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावफलकावरती 33 धावा लागल्या. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शांत खेळ झाला असं म्हणावं लागेल. इथं वादळामध्ये रूपांतर होणार का, कारण की याआधी तुम्ही पाहिलं 101 धाव संख्येचं टार्गेट करून प्रतिस्पर्धी संघ थोडासा मागे ठरला असं म्हणावं लागेल. इथं निलेश इंगवलेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, इथं आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. इथं चेंडू थोडासा अचानक उसळी घेणारा पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेसाठी नकार आहे. 2 धावा आल्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 चालू असताना अजून 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. पाहायचं या 4थ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळेल का निलेश, का इथं किरण खोबरे विकेट मिळवून दिला आपल्या संघासाठी पाहावं लागेल. थंड वातावरण आता आपण पाहतोय. हो, यावेळेस वाईडचा इशारा पंचांचा आहे. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो या षटकातला दुसरा वाईड तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बरोबर 12 वाजून 6 मिनिटं झालेत.
म्हणजे आता आपण पाहतोय या ठिकाणी तिसरा दिवस देखील चालू झालाय असं म्हणावं लागेल. कृपया खेळाडूंना विनंती करेल की आता थोडासा वेळ वाचवा. ज्या निर्णायक कालावधीमध्ये तुम्हाला सामने संपवणे गरजेचे आहे 11:30 पर्यंत सामने संपणे गरजेचे होते. बरोबर आता 12 वाजून गेलेत. अजून यानंतर एक इनिंग बाकी आहे. इथं तुम्ही पाहताय धाव पळून पुन्हा एकदा होणार आहे. सिंगल घेतली. षटक क्रमांक 4 संपतायत. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. ऐकूया एक छोटस सुमधुर संगीत. ड्रिंक थँक्यू. कॉमेंटेटर्स, पंच, सर्व आमचे डीजे ऑपरेटर, चेअर गर्ल्स, त्याचप्रमाणे संपूर्ण प्रेक्षक राजा ज्यांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेला पाहायला मिळते त्याबद्दल मी प्रथमतः शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीने आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांच्या वतीने या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो. सर्वांचं मोलाचं सहकार्य, सर्वांच्या प्रयत्नातून आमच्या संपूर्ण भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ असेल, संपूर्ण आमचा डायनॉलॉगचा मित्रपरिवार असेल, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ लांडेवाडी, चिंचोडी, शेवळवाडी, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन असेल, या सर्वांचं स्वागत तुम्ही पाहताय. इथं चेंडू अडवला गेला. असं वाटलं चौकार जातो की काय, परंतु प्रयत्न चांगले केले, एफर्ट दाखवले, तिथं चांगला चेंडू अडवला. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 5वं चालू झालंय. धावफलकावरती 40 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित अर्धा डाव आपण म्हणतोय पहिल्या इनिंग मधला जवळजवळ संपत आलाय. अजून 4 षटक बाकी आहेत पहिल्या इनिंग मधले, जे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. यावेळेस इथं तुम्ही पाहताय आता निलेश इंगवलेने खेळला स्विच हिट आणि षटकार. वेळ थोडंसं आपल्याकडे कमी आहे. जातेगावचा टायगर तुम्ही पाहताय रिव्हर्सचा फटका दाखवतोय निलेश इंगवले. इथं तुम्ही पाहताय एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आला आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा आहे. टॅपचा प्रयत्न केला क्षेत्रशः दूरवरती आहे. एक सिंगल घेतली, दुसरीला प्रयत्न नकार, मैदानाच्या आतमध्ये आला, थांबवलं गेलं. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं चालू असताना धावफलकाला देखील आकार मिळाला. धावफलक वाढलं गेलं. स्कोर कार्ड वरती 47 धावा, 47 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. तुम्ही पाहताय मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. इथं आज हौसले कोणाचे बुलंद असतील पाहावं लागेल. गोलंदाज नवनाथ हडवळे पुन्हा एकदा तयार. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न, बिग टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेल झाला. कुणाल खोंडची खेळी संपुष्टात. RJ Ravi.
गब्बर सिंह ये कहकर गया, जो डर गया वो मर गया। गब्बर सिंह ये कहकर गया, जो डर गया वो मर गया। इथं आपण पाहतोय कुणाल खोंडला मैदान सोडावं लागलं. थोडासा मिस टाइम स्ट्रोक होता. जितका टायमिंग आणि एलिव्हेशन त्या स्ट्रोकला मिळणं गरजेचं होतं तितकं मिळालं नाही. चेंडू आपण पाहतोय हातामध्ये शिवा मासरेकरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचला. तिथं त्यानं चांगला झेल घेतला. नवीन फलंदाज तुम्ही पाहता आयकॉन नंबर 2 आता पाहायला मिळालं. प्रथमतः तुम्ही कृष्ण सातपुते यांना पाहिलं, तर आता नवीन दुसरा आयकॉन तुम्ही पाहताय भूषण गोळे, मॅन फ्रॉम सातारा, जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिजे भूषण गोळेची कामगिरी आता संघासाठी कशा प्रकारची असेल. खरं तर तो जर पाहायला गेला आज संघामध्ये गोलंदाजी त्याची मजबूत स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, तर आज त्याच्यावरती बॅटिंगची देखील जबाबदारी वाढली आहे. यावेळेस आखून टप्प्याचा बॉल, शॉट ऑन फुल पॉवरफुल षटकार. चक्का चक्का का जुन्नरवरनं आपण पाहतोय अजिंक्य बोडके बाबू, त्याचप्रमाणे आदेशजी गायकवाड हा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्या गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू देखील अलॉंग द कार्पेट खेळला. टेप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली, दुसरा धावेला प्रयत्न करायचा, नकार आला, थांबवलं. चांगला कॉल म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दिला. धावसंख्या देखील जाऊन पोहोचली 54 वरती. इथं आपण पाहतोय टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. अर्धशतक पूर्ण होतंय. एका बाजूला एरोस्पोर्ट सागर अप्पा किंग 11 शिरूर तालुका संघाच्या धावफलकावरती 54 धावा लागल्या आणि षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 देखील संपतायत. 5 षटकं संपली, 54 आहेत. टीम मिटिंग नको, पंचांचा इशारा येतोय. टीम मिटिंग अजिबात नाही. चौथ्या षटकानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे फक्त. त्यानंतर कुठली टीम मिटिंग नसणार आहे. वेळ वाचवला आयोजक कमिटीकडनं सूचना आली आहे. चला संगमनेर टीम थोडीशी घाई करा. अजिबात टीम मिटिंग नको वारंवार. षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पाहावं लागेल कोणाला आमंत्रित केलं जात आहे. कोणता गोलंदाज आता पाहायचंय गोलंदाजीच्या मार्कवरती, तर किरण खोबरेकडे आपण पाहतोय चेंडू सोपवलाय. आयकॉन तुम्ही पाहता आता गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. थोडासा बदल आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये केला गेला. किरणच्या ऐवजी तुम्ही पाहता राहुल शेळकेकडे आता विश्वास दाखवला गेलाय. याआधी आपण पाहिलं होतं चर्चा होती मैदानावरती किरण खोबरे गोलंदाजी करेल का, तर तुम्ही पाहता राहुलकडं. इथं बॅटिंग पॉवर प्लेची देखील घोषणा आहे. पहा इथं फलंदाजाकडनं आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा झाली. इथं थोडंसं चाणक्य खेळ देखील म्हणावं लागेल. भूषण गोळे आता मारा करणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा त्यानं मैदानावरती केली. कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आता सजवलं जाईल. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लाईन वरती काम करताना पाहायला मिळतील. बॅटिंग पॉवर प्ले पाहिजे आता भूषण गोळे त्याचा फायदा उठवेल का, तर गोलंदाजीच्या मार्गवरती राहुल शेळके ज्यांना आज नक्की प्रभावित केलं. 4 विकेट्स एका सामन्यामध्ये त्याने घेतल्या आणि या सामन्यामध्ये तो आज कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे. यावेळेस थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, तिथं धाव घ्यायची होती. तुम्ही पाहताय नकार आला. चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न भूषणचा इथं फसतोय. चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आला. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती सुरू झालाय. यावेळेस कट केलाय. तिथं तुम्ही पाहताय अमोल डुबे पाठमोरा करतोय. तोपर्यंत चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार.
जाऊया गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय राहुल शेळके गोलंदाजच्या मार्कवरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा भूषण गोळेचा इथं फटका फसला. आली परतावं लागेल. मोठी विकेट आली. आयकॉन भूषण गोळे इथं बाद. DJ सचिन सतीश थँक्यू डीजे. चला न्यू बॅट्समन ताबडतोब चला. विनंती असेल इथं आपण पाहतोय किरण खोबरेने चांगला झेल आपण पाहतोय रनिंग झेल जो घेतला. जितका वेगानं शेडू ट्रॅव्हल होत होता चांगला फटका होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला होता. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाताना पाहायला मिळतोय. इथं तुम्ही पाहताय गणेश शेवाळे जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज तुम्ही पाहताय गणेश शेवाळे आता मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेश म्हणलं की संकट मोचक, गणेश म्हणलं की तारणहर्ता, गणेश म्हणलं की विघ्नहर्ता. आपल्या संघावरती आलेला तो विघ्न आता दूर करणार का? कारण की इथं ज्या धावा यायच्या त्या धावा येत नाहीयेत. संघासाठी आपण पाहतोय थोडीशी आता अडचण निर्माण झाली. निलेश शिंगवलेला दुसऱ्या बाजूला अजून उभं केलंय असं म्हणावं लागेल. कारण की तो सेट झालाय. इथं गोलंदाज थोडासा चमत्कार करताना पाहायला मिळतोय. इथं आल्या आल्या गणेशचा रिव्हर्सचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू डॉट आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राहुल शेळके तयार. समोरच्या बाजूला गणेश शेवाळे. यावेळेस तुम्ही पाहताय पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तिथं देखील चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आहे. पारितोषिकाची रक्कम वाढली. लागोपाठचे 3 षटकार खेळले तर अमोल शेठ पडवळ यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकात आपण पाहतोय इथं खैरात वाढताना कोणत्याही खेळाडूने खेळले त्यासाठी 5,000 रुपये असणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स अटेप गणेश शेवाळे खेळेल. स्विच हिट आणि चौक चेंडू जाईल. एक टप्पा खात सीमा पार चौकार. जो आपण पाहतोय मैदानावरती शिल्लक राहिल्या. पहिल्या डावातले 12 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस तुम्ही पाहताय अको टप्प्याचा बॉल गेला गल्लीमध्ये निघून. 2 क्षेत्ररक्षकांना बाय बाय करत चेंडू फरार सीमापार चौकार.
किरण खोबरेवरती आला चौकार, जो नशिबाचा म्हणावं लागेल. कारण की आता निलेश इंगवलेची बॅट इथं तुम्ही पाहताय आता धावेचा पाऊस पडायला सुरुवात करते. निलेशला माहिती आहे कारण की इथं 12 चेंडू फक्त शिल्लक राहिले होते. त्यानं 7व्या षटकामध्ये आक्रमण चालू केलंय. बराच वेळानंतर पुन्हा निलेशला स्ट्राईक आली. तुम्ही पाहताय धावा यायला सुरुवात होते. किरण तयार. आणि यावेळेस इथं देखील बिग हिटचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक झेल सोडला. इथं निलेश इंगवलेलं जीवदान. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न. इथं या खेळाडूचं जीवदान संघाला थोडंसं अडचणी जाणार आहे. कारण की आता धावा यायला पुन्हा एकदा तुम्हाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. ज्या फलंदाजानं आज खरं तर इथं संघासाठी डाव सावरून उभा आहे तो निलेश इंगवले तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दहा चेंडूंचा सामना निलेश इंगवलेने केलाय. 22 धावा त्याने आज संघासाठी वैयक्तिक बनवल्यात. किरण खोबरे, महाबळेश्वर एक्सप्रेस पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथं देखील बिग हिट करायचा आहे. दीपेक कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेला पुन्हा प्रयत्न. इथं फेकी दुसऱ्या बाजूला आली असं म्हणावं लागेल. डेंजर एंडला तुम्ही पाहताय गणेश शेवाळे धावत होता. दुसऱ्या बाजूला सेफ झोन पर्यंत पोहोचला होता. आपण पाहतोय निलेश इंगवले. वेगवान सिंगल डबल धावा तुम्हाला पूर्ण करावं लागतील. किरण खोबरे चांगली लाईन अँड लेंथ आहे. परंतु धावा जर पाहिल्या एक चौकार नशिबाचा आला. त्यानंतर एक झेल देखील सोडला त्याच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर तो थोडासा अडचणीत येताना पाहायला मिळतोय. ओ हो यावेळेस तुम्ही पाहताय थोडासा रिव्हर्स झाला. फुलटॉस होता त्यानं सोडला का हा प्रश्न प्रेक्षकाला आहे. इथं तुम्ही पाहताय थोडासा लोअर फुलटॉस चेंडू होता. फायदा घेणं महत्वाचं होतं. इथं निलेशने या चेंडूवरती कुठलीही क्रिया केली नाही. कारण की आता डेथवर शिल्लक आहे. थांबून जमणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त हाणामारी करायची. इथं फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. किरण खोबरे आपला क्लासिकल गोलंदाजी जी त्याची आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मला वाटतं आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय मागणी केली गेली आहे. तिसरे पंच राजू डावकर सर आपल्याला कळवतील. बॉल आहे. ठीक आहे. इथं पंचांचा निर्णय आपण पाहतोय. हा चेंडू डॉट बॉल आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. किरण तयार. समोरच्या बाजूला निलेश इंगवले. शिरूर तालुक्यातील निलेश इंगवले तुम्ही पाहताय. तर संगमनेर कडनं आपण पाहतोय किरण खोबरे तयार असेल. हो यावेळेस पंचाकडे दात मागण्याचा प्रयत्न. लेग बिफोरचा शिकार. निलेश इंगवले बात. विकेट. फलंदाज बात. राहुल गोगडे आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. डेथ ओव्हर शिल्लक राहिल्यात तुम्ही पाहता अजून मैदानाच्या आतमध्ये. यानंतर अजून एक षटक आहे. 7वं षटक किरण खोबरेनं आपण पाहतोय इथं विकेट मिळवून दिली. चांगली गोलंदाजी किरणकडनं पाहायला मिळते या डेथ ओव्हरमध्ये. तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट देखील म्हणून ओळखला जातो. हो यावेळी चेंज ऑफ प्लेस. स्लोवर वन डिलिव्हरी. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. याआधी वेगाचा वापर केला. आता स्लोवर वन डिलिव्हरी तुम्ही पाहिली. षटक क्रमांक 7 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 70 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या. शेवटचं अंतिम षटक जे आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे पहिल्या डावातलं. थँक्यू डुशे.
जाऊया मैदानावरती. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आता शिल्लक राहिलेत. पहिल्या डावातले किती धावा आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वसूल करेल आणि गोलंदाजाच्या बाबतीत जर पाहिलं गेलं किती धावा जो आता या षटकामध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज खर्च करेल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा राहुल शेळकेकडे आपण पाहतोय चेंडू सोपवला गेलाय. चांगली गोलंदाजी किरण खोबरेचा आपण पाहतोय स्पेल या ठिकाणी संपतोय. त्यानं आपण पाहतोय कंजूस षटकं टाकली, स्वस्त षटकं आज आपल्या संघासाठी टाकली. विकेट देखील त्यानं मोक्याच्या मिळवून दिल्या. तर आता वेळ आली गणेश शेवाळेवरती. या डेथ ओव्हरमध्ये त्याला आता धावा पूर्ण संघासाठी उभ्या कराव्या लागतील, ज्या आता पाहायचे कशा प्रकारे तो उभ्या करतोय. कारण की डेथ ओव्हरसाठी त्याला आपण पाहतोय मैदानावरती पाठवले गेले. शिरूर तालुक्यामध्ये एक गाव एक टीमच्या मार्फत या खेळाडूनं सर्वांना प्रभावित केले. चांगला बॅट्समन म्हणून तो संघामध्ये आहे. आज त्याची कामगिरी या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कशा प्रकारची असणार आहे. गोलंदाज तयार. जाऊया पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक गणेश. हो यावेळेस इथं तुम्ही पाहताय युवा सितारा संगमनेरचा जो तुम्हाला दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय. राहुल शेळकेंनी देखील आज छाप पाडली प्रेक्षकांवरती. या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्यानं 4 विकेट घेतल्या होत्या. या षटकामध्ये देखील या आधीच्या षटकामध्ये देखील एक मोठी विकेट त्याने घेतली. भूषण गोळे आयकोनला त्याने माघारी पाठवलं. त्यानंतर त्याचं आता हे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. हो यावेळेस ब्लॉक होल मारा होता. यॉर्कर लेंथवरचा चेंडू त्याला खांडून काढण्याचा प्रयत्न, थोडासा शफल झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क गणेशचा होत नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आता पाहायचे राहुल गोगडे जो आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये आहे. एक उंच शरीरयष्टी असलेला ताकदवर बॅट्समन आहे राहुल गोगडे. पाहिजे आज संघासाठी या निर्णायक चेंडूंमध्ये किती धावा वसूल करेल. हे जवळजवळ मला वाटतं 4 चेंडू आता शिल्लक राहिलेत. या 4 चेंडूंवरती किती धावा आता वसूल होणार आहेत. यावेळेस रिवर्सचा फटको. इथं तुम्ही पाहताय सर्व बॅटनं कोणताही फलंदाज धावा गेला मागत नाहीये. गणेश शेवाळेने देखील रिव्हर्सचेच फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि राहुल गोगडे देखील गेल्या रिव्हर्सचा ट्राय करतोय. इथं हे संघाला अडचण जाणार आहे, कारण की तुम्ही पाहताय धावा थोड्याशा रोखल्यात असं म्हणावं लागेल. मिळतोय गणेश शेवाळेसाठी. त्यानं क्रिकेटमध्ये आपण पाहतोय इथं आपल्या विकेटचं बलिदान देताना तो पाहायला मिळाला असं म्हणावं लागेल, कारण की त्यानं स्वतः विकेट सोडली आणि गणेशला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूकडे आता सर्वांचं नजर असतील. राहुल शेळके तयार. यावेळेस डान्सिंग डाऊन द चेंडू खेळला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीजे ऑपरेटर थांबा. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप मिड विकेट फोडला. हवाई सफर षटकार. ताकदवर स्ट्रोक तुम्ही पाहता मैदानावरती आला. शेवटच्या षटकामध्ये आक्रमक होतोय गणेश शेवाळे. पुन्हा एकदा जाऊया. राहुल शेळके तो दुसऱ्या बाजूला गणेश शेवाळे ऑन स्ट्राईक. इथे देखील फुलटॉस होता. समोरच्या बाजूला चेंडू खेळायचा. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठबोर करता आलाय. दुसरा धावेला प्रयत्न. तिथं चेंडू निसटला. इथं तुम्ही पाहताय 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपते. एक डाव संपला गेला. धावफलकावरती धावा लागल्या 81 धावा आणि टार्गेट ठेवले गेले 82 धावसंख्येचं. दुसऱ्या बाजूला असेल साई मंगल पोल्ट्री मोरिया वॉरियर्स संगमनेर विधानसभा या संघासाठी असेल टार्गेट 82 धावसंख्येचं. प्रथमतः बॅटिंग आपण पाहिली.
या ठिकाणी एरो स्पोर्ट क्लब सागरप्पा किंग 11 शिरूर तालुका संघानं बनवल्या 81 धावा आणि 82 धावसंख्येचा पाठलाग आता दुसऱ्या बाजूला सुरू होईल. थँक्यू. ओर टू डीजे. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे बैलगाडा शर्यत नका संभ्रम पंढर माझा आहे असा कंठर आपल्या मातीच्या मनात मुक्तून बसला बैलयो खंडर. अरे गिरगिरच्या कांडे हे काटात येत नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. सोन्या हरण्याचा हात गर्दीनं भरला लाट.
स्वागत. तुम्ही पाहता एक डाव संपला गेला, एक इनिंग संपली गेली आणि प्रथम फलंदाजी करत असताना शिरूर संघाने बनवले गेले ते 81 धावा आणि संगमनेर 11 या संघासमोर आव्हान ठेवले गेले तब्बल 82 धाव संख्येचं आणि ह्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. पहिला चेंडू आणि पहिल्याच फुलट्या चेंडूला नक्कीच कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलं गेलं. नक्कीच त्या दरम्यान आलेले एक सिंगल धावा आहे. खातं खोललंय, अकाउंट ओपन झालंय आणि डबल कव्हर तुम्ही पाहता एक सिंगल धावा आली अमोल दुबे आणि दुसऱ्या बाजूला योगेश कानवडे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 81 झाल्यात, 82चा पाठलाग आहे आणि तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती भूषण गोळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. भूषण गोळे आलाय मैदानाच्या आतमध्ये. डाबाला झालेली सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती आलेला हा सिंगल धाव तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. या दरम्यान चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. उद्या देखील तुम्ही पाहणार आहात 4 ताकदवार संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. देवेंद्र शेठ स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेगाव, महाराणा स्पोर्ट क्लब आंबेगाव, भोसरी विधानसभा, तदनंतर मात्र सरपंच दत्तभाऊ गांजाळे 11 बारामती असे संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आणि या दरम्यान येतोय ब्रँड स्ट्रोक, चौकार, 4 धावा. शेरचा सीतारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्यानं भूषण गोळेवरती केलेलं आक्रमण आहे. एका बाजूला सातारा तर दुसऱ्या बाजूला अहमदनगर असा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 आयकॉनांमधली झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. या दरम्यान वेगवान चेंडू आहे. तिथे मात्र कट करायचा, चेंडूला खेळायचंय, तिथं चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही आणि तुम्ही पाहताय डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्कोर कार्ड स्थिर आहे. डबल कवरती षटक क्रमांक पहिलेच सुरू आहे आणि स्कोर कार्डवर धाव संख्या जर पाहायला गेली तर 5 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 81 झाल्यात, 82चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होईल आणि या दरम्यान अमोल दुबेच्या बॅट मधनं चेंडू जातोय हवाई सफर. बंगाली रसगुल्ला, षटकार 6 धावा. दरम्यान पावलांचा वापर केला, चेंडू नक्कीच खेळला गेला. या दरम्यान घेतले गेले एक सिंगल धाव आहे आणि धावफलक एका धावेने पुढे गेलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावरती 12 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळत आहेत. बारा धावा धावफलकावरती आल्यात. स्कोर कार्ड जर नक्कीच पाहिलं तर 82 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि पहिल्याच षटकात 12 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या आता चेंडू 42 शिल्लक राहिलेत आणि 42 चेंडूमध्ये अजून देखील बनवायच्यात त्या 70 धावा. 42 चेंडू आणि 70 धावा संख्येची गरज आहे. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम मिटिंग नकोय, विनंती आहे. टीम मिटिंग होणार नाही याची काळजी घ्या. 45 मिनिटामध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे.
सन्माननीय महेश शेठ वाघे यांच्या वतीनं सिबान सिकनं जी काही गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जातोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं टाकण्यासाठी निलेश इंगवले जातेगावचा वाघ इथं गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. इष्टांच्या पाठीमागे तुम्ही पाहताय कृष्णा सातपतीने काहीसा कानमंत्र इथं निलेश इंगवलेला दिलेला आहे. चला वेळ वाचवा, वेळ समय बचाई वारंवार सूचना केल्या जातात. 45 मिनिटामध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. कृष्णा सातपुते सर, तुम्हाला 45 मिनिटामध्ये इनिंग संपवणं गरजेचं आहे. कुणाल खोट सर, तुम्ही कॅप्टन आहात. या सूचना वारंवार आयोजन कमिटीच्या वतीने केल्या जात आहेत की 45 मिनिटामध्ये इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा निलेश इंगवले षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो. या दरम्यान चेंडू खेळलाय कव्हरला, दर्जेदार स्ट्रोक तिथं क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोऱ्यावरती, परंतु चेंडू फरार, सीमा बाहेर, येईल चौकार, 4 धावा. दरम्यान स्विच हिटचा प्रयत्न तिथं यष्ट्यांच्या पाठीमागे कृष्णा सातपुते नक्कीच तुम्ही पाहताय. चेंडू इथं अडवला गेलाय. बाईच्या स्वरमध्ये आलेली एक सिंगल धाव आहे आणि धाव संख्या 1 न वाढली, पुढे गेली जाऊन पोहोचली धबलकावरती 17 धावा ज्यामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सामना रंगला गेला. 82चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या दरम्यान चेंडू खेळला योगेश कानवडेच्या बॅट बंद, चेंडू जातोय हवाई सबर, षटकार, 6 धावा. हार्दिक असं अभिनंदन. या दरम्यान चेंडू खेळायचा इथं नक्कीच गुडघ्या टेकवला योगेश कानवडेने. तिथं एक सिंगल आली आणि धावफलक एका धाव्याने पुढे गेले, जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती जर धाव संख्या पाहायला गेली तर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 25 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाजी मार्फती गोलंदाज पुन्हा एकदा निलेश इंगवले मात्र सज्ज होईल. या दरम्यान चेंडू कव्हरला, अमोल डुबेच्या बॅटमधनं चेंडू जातोय हवा, नक्कीच एक टप्पा घेत सीमारेषच्या बाहेर, चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. या दरम्यान रिवास रिवास स्विचित अमोल डुबे
सेट ऑन फायर, चेंडू हवा सीमारच्या बाहेर, षटकार 6 धावा. बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तू बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तू बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले सन्माननीय अमोल शेठ पडबळ यांच्या वतीनं अमोल दुबेच्या या इनिंगसाठी 500 रुपयांचं पुन्हा एकदा पारितोषिक येत आहे. त्यांचं देखील सरच्या स्वागत. धावसंख्या वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली तब्बल 34 धावा धाबलकावरती लागल्या गेल्या. 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटक संपत असताना 17च्या सरासरीनं 34 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. चला वेळ वाचवा, समय बचाइये. 2 षटकं संपली गेली, 34 बनवल्या गेल्यात. 82चा पाठलाग सुरू आहे. आता उर्वरित चेंडू अजून देखील 36 पाहायला मिळत आहेत आणि 36 चेंडूमध्ये विजयासाठी 48 धावसंख्येची गरज अजून देखील आहे. 36 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. शेवटचे 36 चेंडू आणि मनवायचे त्या 48 धावा. सन्माननीय धीरज शेठ पवार यांच्या वतीनं अमोल दुबेच्या इनिंगसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय अमोल शेठ बडबळ यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज जमा होते. त्यांचं देखील सरच्या स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल होतोय तेजस शिवले, ज्यानं आजच्या दिवसभरामध्ये दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे. तो तेजस शिवले आता गोलंदाजी मार्गावरती दाखल झालेला आहे. तेजस शिवलेच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सोपवलाय. या दरम्यान नक्की चेंडूला खेळायचं होतं स्लो पण चेंडू तिथं मात्र बॅटवरती येऊ शकला नाही आणि एस्टनच्या वाड्यामागे कृष्णा सातपुते याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. अमोल तुबे आणि योगेश कानवडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली. दोन्ही फलंदाजांनी षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेत. इथं मात्र रोखावं लागेल ह्या जोडीला आणि हे रोखण्यासाठी तेजस शिवले समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्गावरती दाखल होतो आहे. यावेळेस चेंडू खेळलाय तिथं क्षेत्ररक्षक दूरवरती एक सिंगल घेतली जाते आणि धावफलक एका धावेने पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय. 35 धावा धाबलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि धाबलकावरती 35 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धीरज पवार अहमदनगर यांच्या वतीनं अमोल दुबेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील सरच्या स्वागत. अमोल दुबे आणि दुसऱ्या बाजूला योगेश कानवडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या दरम्यान इथं नक्कीच पुन्हा एकदा चेंडू डाट आलाय. चेंडू निर्धाव येतोय म्हणजे इथं कमबॅक केलंय. या षटकामध्ये तेजस शिवलेनं धावा संख्या रोखलेली आहे. मोठ्या फटक्यापासून दोन्ही फलंदाजाला वंचित ठेवतोय. धावफलकावर नजर टाकली तर षटक क्रमांक 3 सुरू असताना 35 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान परत एकदा चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक अमोल दुबे साडी. दुसरा चेंडू इथं तेजस शिवलेचा डॉट येतो. परत एकदा चेंडू डाट. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव येतोय. वा काय गोलंदाजी आहे पण तेजस शिवलेची. 2 षटकं नक्कीच इथं धावा येत होत्या परंतु ह्या षटक्या धावगतीला ब्रेक लावलाय. केवळ ब्रेक नाही लावला तर स्पीड ब्रेकर लावलाय असं म्हणावं लागेल. इथं जामर लावताना पाहायला मिळतोय तेजस शिवले.
धावसंख्या रोखली आहे. आतापर्यंत केवळ एक धाव या षटकात येताना पाहायला मिळते आणि अमोल दुबेला बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. या दरम्यान इथं मात्र चेंडू खराब आहे. वाईट बॉल दंडित करताय. वाईट चेंडू येतोय. वाईटच्या स्वरूपात दिले एक सिंगल धाव आहे आणि धावसंख्या 1 वाढली, पुढे गेली जाऊन पोहोचली 36 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. 36 धावा धाबलकावरती आहेत. या दरम्यान चेंडू खेळलाय मिड विकेटला. अमोल दुबेच्या बॅटमधनं हवाई सफर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार साधावा. Exclusive. पाच चेंडू तेजस शिवलेचे होते तर शेवटचा चेंडू अमोल दुबेचा होता असं म्हणावं लागेल. कारण शेवटच्या चेंडूवरती तुम्ही पाहिलं असेल की अमोल दुबेनं अक्षरच्या चेंडूला हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या वाढली 6. स्कोर कार्ड पुढे गेले. स्कोरर मित्र बाळा शेवाळे सर कळवतात की धावफलकावरती तब्बल 42 धावा या 3 षटकामध्ये आलेल्या आहेत. शेवटचे चेंडू आता 30 शिल्लक राहिलेत आणि 30 चेंडू मध्ये बनवायचे त्या 40 धावा. 8ची सरासरी तुम्हाला आता प्रति षटकामागे राखायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. हो या दरम्यान भूषण गोळेचा वेगवान चेंडू इथं योगेश कानबडेसाठी नक्की चेंडू डॉट आलाय. चेंडू निरर्थाव येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर आहे. कुठलाही गडी न गमावता धावलकावरती 42 धावेंची एक वेगवान भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेगवान भागीदारी आहे. 42 धावसंख्येची वेगवान भागीदारी मैदानाच्या आत नक्कीच केली गेली. गोलंदाजी मार्फत गोलंदाज पुन्हा एकदा भूषण गोळे. या दरम्यान परत एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय. योगेश कानबडे आणि अमोल दुबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत असाल प्रथम फलंदाजी करत असताना शिरूर संघाने बनवल्या गेल्या त्या 81-82 धावसंख्येचं टार्गेट संगमनेर या संघासमोर ठेवलं गेले आणि मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करत असताना या दरम्यान परत एकदा हो इथं चेंडू नक्कीच वळण घेतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट थर्ड बॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. फेक येईल तोपर्यंत 2 धावा आणि इथं 3ऱ्याही धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय. फेकही खराब आहे आणि 3 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. साज बाज ओरे ताज 3 धावा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या वाढली, पुढे गेली जाऊन पोहोचली 45 धावा धावलिकावरती आहेत. या दरम्यान चेंडू खेळला गेलाय. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल फेक येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि ओ इथं पंचांका अपील जे मात्र केले गेले आणि थर्ड पंचांकडे निर्णय सोपवलाय. इथं फलंदाज धावबाद आहे की नाही यासाठी नक्कीच डिसिजन थर्ड पंचांकडे सोपवलं गेलंय. नॉट आउट नक्कीच पंचाकडनं डिसिजन येते. थर्ड पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय राजू डावकर सर आहेत. धाबलिकावरती 2 धावेने वाढ होईल. स्कोर कार्ड 2 पुढे गेले जाऊन पोहोचले. 47 धावा धाबलिकावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक मैदानाच्या 4थं सुरू आहे. 47 धावा धाबलिकावरती आहेत कारण इथं जो जिंकणार आहे तो सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होणार आहे. या दरम्यान चेंडू खेळलाय कव्हरला. तिथं मात्र झेल आणि परतावा लागेल. अमोल दुबेला एक मोठा धक्का. फलंदाज अमोल दुबे बाद.
संख्या जर पाहायला गेली तर 2च्या मतीने जाऊन पोहोचली आहे. 49 धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 कंप्लीट होत आहेत. सन्माननीय अमोल शेठ पळवळ यांच्या वतीनं अमोल दुबेच्या खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच रोख स्वरूपात जमा झालेलं आहे. त्यांचं देखील सरच्या स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल झालाय. तेजस शिवलेच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवलेला आहे. तेजस शिवले समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्गावरती दाखल होते. षटक क्रमांक 5 मध्ये सलामीला गेला आता योगेश कानवडे आणि दुसऱ्या बाजूला नवनाथ हडवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामकाज करते आहे. शेवटचे 24 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. या दरम्यान इथं खेळलाय शतरक्षक आहे, चेंडू खाली जेल झालाय आणि परतावा लागेल. एक मोठी विकेट, योगेश कानवडे देखील बाद. योगेश कानवडे बाद होतोय तर योगेशची जाग घेण्यासाठी कॅप्टन शेखर शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. ज्या खेळाडूने मुंबई लेदर क्रिकेटमध्ये फार मोठं नाव ज्या खेळाडूचं आहे ते त्या खेळाडू देखील आपल्या स्पर्धेला भेट दिलेली आहे. कुणाल थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सरच्या स्वागत. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज शेखर शेळके मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ इथे मात्र बॅटची एक चेंडू न घेतली गेली आहे. तिथं कुठल्याही प्रकारची धाव येणार नाही. चेंडू मात्र डॉट निर्धाव येतोय. सामना पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सामना रंगला गेलाय. 24 चेंडूमध्ये 33 असताना आता सामना येऊन पोहोचलाय. शेवटचे 22 चेंडू आणि 12 33 धावा म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू इथं डॉट येताना पाहायला मिळालेत.
या दरम्यान इथं मात्र चेंडू वाईड येतो. वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंच घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपामध्ये आलेली एक सिंगल धाव आहे आणि धावफलक एका धावेने वाढले गेले. संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट होते. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 50 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान चेंडू खेळा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूपर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल येते. धावसंख्या एकने वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 51 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नवनाथ हडवळे आणि दुसऱ्या बाजूला शेखर शेळके ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. जो जिंकणार तो सुपर 8 मध्ये आणि पराभूत होणाऱ्या संघाला मात्र कॉलबॅकला जावं लागेल. या दरम्यान इथं परत एकदा चेंडू निर्धाव आलाय. नवनाथ हडवलेसाठी बाद तेजस शिवलेनं जो काही चेंडू टाकलाय दर्जेदार पडताना पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग सुरू आहे. 82 धावसंख्येचा षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तेजस शिवलेचं दर्जेदार होताना पाहायला मिळत आहे. डेड बॉल इथं नक्कीच पंच घोषित करत आहेत. मृत चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक एंडवरती नवनाथ. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू डॉट. वा भाई वा, काय गोलंदाजी आहे पा तेजस शिवलेची. हो लेट पण थेट चेंडू मात्र वाईड आहे. थर्ड पंचाकडे नक्कीच रिव्ह्यू मागितलेला आहे. चेंडू वाईड आहे की नाही हे मात्र पाहावं लागेल. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. थर्ड पंचाकडे निर्णय 21 सोपवलेला आहे. वाईड बॉल आहे की नाही यासाठी नक्कीच डिसिजन थर्ड पंचाकडे मागवलेला आहे. थर्ड पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय पंचांचे महापंच राजू डावकर सर आहेत. त्यांच्याकडे हा निर्णय सोपवलेला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. आता इथे एका एका धावेला लाख मोलाची किंमत आहे. थर्ड पंचाचा निर्णय आलाय की चेंडू वाईड बॉल नाहीये, वाईड नाहीये, त्यामुळे रिव्ह्यू हा कंटिन्यू असेल. त्यामुळे चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव येईल. धावसंख्या स्थिर आहे. स्कोर कार्डवरती 51 धावा आहेत. तेजस शिवले समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती नवनाथ हडवळे, हड्डी या टोपण नावाने ओळखला जा खेळाडू आहे. या दरम्यान चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा सुपरहिट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल येईल आणि धावसंख्या 1 पुढे गेली, जाऊन पोहोचली. धावफलकावरती 52 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. 5 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा आल्या त्या 52. उर्वरित चेंडू आता शिल्लक राहिले ते 18 आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे त्या 30 धावा. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत.
या दरम्यान चेंडू खेळलाय नवनाथ हडवळे, खेळतोय दर्जेदार स्ट्रोक आणि चेंडू जाईल हवाई सबर, षटकार 6 धावा. चित्तराहू दे मनी समजायची पुन्हा सिद्ध हो मी तुला तुझ्याचे पुन्हा सहोरे धन्यवाद. कृष्णा सातपुते आले आणि त्यावरती नक्कीच आक्रमण चढवलं नवनाथ हडवलेनं. या दरम्यान कमबॅक करतोय कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असेल तदनंतरच्या चेंडूवरती त्याने मात्र नवनाथ चढी नक्कीच चेंडू सुरेख टाकलाय. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथं भूषण गोलेचं कौतुक करावं लागेल. प्रयत्न त्यानं सुरेख केले परंतु तिथं प्रयत्नाला यश आलं नाही, परंतु प्रयत्न सुरेख होताना पाहायला मिळाले. तिथं 6 धावा आल्या, धावसंख्या वाढली. षटकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड देखील वाढले गेले. कुणाला थोरात सर्कल होतात की धावबलकावरती तब्बल 58 धावा, धावबलकावरती 8. या दरम्यान चेंडू खेळला गेलाय. तिथं क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूच्या पाठमोऱ्यावरती आणि पाहता पाहता चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. चेंडू सरळ सीमा पार, चौकार, 4 धावा. या दरम्यान नवनाथ हडवळे खेळतोय आकाशाला गवस निघालणारा एक टोलेजंग प्रहार, चेंडू सीमा बाहेर, षटकार. कृष्णा सातपुतेच्या गोलंदाजीवरती चढवलेला हा हल्ला आहे मित्रांनो. हल्ला नाही तर इथं पहा मैदानाच्या आतमध्ये सामना होता कुठे. 18 चेंडू 30 आणि आता मित्रांनो सामना आलाय कुठे. शेवटचे 14 चेंडू आणि बनवायचे त्या 14 धावा. होत्याचं नव्हतं करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये पडलं जात आहे. कृष्णा सातपुतेच्या गोलंदाजीवरती चढवलेला हल्ला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. या दरम्यान इथं मात्र कमबॅक करतोय कृष्णा. डॉट चेंडू आलाय बराच वेळानंतर. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर आहे. धावसंख्या जर पाहायला गेली तर आतापर्यंत स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्या त्या 68 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तिथं बाल बचावला घेतलेला एक वेगवान सिंगल आहे. धावसंख्या एकाने वाढली, जाऊन पोहोचली 69 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे चेंडू आता 12 शिल्लक राहिलेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या अजून देखील 13 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवणं गरजेचं आहे. षटक संपतंय. 6 षटकांचा खेळ संपला गेलाय. धाबलकावरती 69 धावा आहेत. राहुल गिरी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे त्या 13 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देताना पाहायला मिळतोय. या दरम्यान समोरच्या दिशेला चेंडू खेळला गेला. एक सिंगल येते. धावसंख्या 1 ने वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. धबलकावरती नजर टाकली तर 70 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7 सुरू झालंय आणि धबलकावरती 70 धावा जे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. 70 धावा धाबलकावरती आहेत.
आणि यावेळी चेंडू खेळलाय तिथं क्षेत्ररक्षक कुठलाच नाही, एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धावा संख्या वाढली, पुढे गेली, स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 72 धावा धाबलकावरती जे मात्र त्यांना पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू 10 शिल्लक राहिलेत आणि 10 चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या 10 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. शिखर शेळके स्ट्राईक एंडवरती, कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि इथं मात्र बॅटची एज आणि परतावं लागेल शेखरला. एक मोठी विकेट फलंदाज बाद. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. शेखर बाद होते तर शेखरची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज आयकॉन किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सन्माननीय अमोल शेठ पडवळ यांच्या वतीनं माझ्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्षात स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. नक्कीच अमोल शेठ पडवळ यांच्या वतीनं पारितोषिके लावली जात आहेत. इथं खेळाडूंसाठी पारितोषिके लावली गेली, त्यांचं देखील सहर्षात स्वागत आहे. माझ्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे, त्यांचं देखील सहर्षात स्वागत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, इथं फुलटा चेंडू, त्याचा फायदा नक्कीच इथं उठवता आला नाही आणि इथं मात्र थर्ड पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे राजू डावकर सरांकडे. चेंडू बीमर आहे की नाही त्यासाठी हा निर्णय आहे. डिसिजनची मात्र पेंडिंग असणार आहे. नो बॉल आहे की नाही यासाठी हा निर्णय आहे. बीमर चेंडू नक्कीच इथं चेक केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये डिसिजनची मात्र पेंडिंग आहे. शेवटचे आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे त्या 10 धावा. इथं निर्णय सेफ आहे, चेंडू सेफ आहे. इथे केवळ एक सिंगल असणार आहे आणि धावफलक एका धावेने पुढे गेले, जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर धावफलक एका धावेने पुढे जातोय, जाऊन पोहोचलोय. 73 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. 73 धावा धाबलकावरती आहेत. राहुल गिरी गोलंदाजी मार्कवरती पण एकदा सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईक एंडला आता नमनाथ आहे, जे कृष्णाच्या गोलंदाजीवरती हल्ले चढवले तो नमनाथ हडवले मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता इथं मात्र चेंडू बीमर आणि त्यावरती आलेला हा नो बॉल वरती चौकार. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. चौकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धावसंख्या 5 न पुढे गेली आणि पुढचा चेंडू आता फ्री हिट असेल. अजून देखील विजयासाठी बनवायच्या त्या 4 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे 4 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पण एकदा या दरम्यान फ्री हिटचा चेंडू सुरेख पडला गेलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय पुन्हा एकदा. शेवटचे चेंडू 7 शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये बनवायच्या त्या अजून देखील 4 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. शेवटचे 7 चेंडू बनवायचे 4 धावा. 13 चेंडूंचा सामना नवनाथ हडवल्यानं केलेला आहे आणि वैयक्तिक 25 धावसंख्येवरती नवनाथ हडवले मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र बाल बचावलाय. चेंडू डॉट आलाय.